महत्त्वाचं हे आहे की जे कोणी स्कॉलर पण आहेत ते जे बोलत आहेत तेव्हा ते अभ्यास करून बोलत आहेत. दुसरी गोष्ट जे दिल्लीच्या किंवा ओव्हरऑल भारताच्या ह्याच्यातला जो मुख्य मौलवी आहेत त्यांचं नाव विसरलो, तर ते स्पष्ट म्हणाले की भले मी माझ्या याच्यासाठी ह्याचा धर्म स्वीकारला आहे आणि मी मौलवी आहे, मुख्य मौलवी भारताच्या सगळ्या ह्याचा, ते असून पण मला हे माहिती आहे की माझे पूर्वज आहेत ते हिंदू होते, सनातनी होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही झालो, पण मला हे मान्यच करायला लागेल की आम्ही काही बाहेरून आलो नाही आहे. आमच्या धर्म स्वीकारला त्याच्यानंतर माझे असतील बापजादे किंवा कोणीतरी ते हिंदू होते, ते दोन्ही गोष्टी मानतायत. आता आत्ताची त्यांची धर्माचे आचरण वेगळं आहे, आधीचं वेगळं. मुद्दा आपल्याला हे सांगायचं आहे की दुसऱ्यांचा धर्म कसा वाईट आहे याच्यापेक्षा माझा धर्म कसा चांगला आहे, जो सगळ्यांना सामावून घेतो, सगळ्यांच्या चांगल्याबद्दल बोलतो. तो कधीही कुठल्याही श्लोकामध्ये किंवा कुठल्याही ओळीमध्ये हे कधीच सांगत नाही हिंदू धर्म की माझा धर्म चांगला आहे आणि तुझा वाईट आहे, माझा देव चांगला आहे आणि तुमचा देव, तुमचा ईश्वर हा त्याचं अस्तित्वच नाही, असं कधीही होत नाही. याच्यामध्ये पूर्ण वेळ हे सांगितलं जातं की आपल्याकडे अनेक ईश्वर आहेत, आपल्याकडे निसर्ग हा ईश्वर आहे आणि आपण जी गोष्ट अनुभवतोय, पाहतोय, ज्याच्यावर जगतोय ती ईश्वराने दिलेली गोष्ट आहे. त्याच्यामुळं त्याचं वंदन करणं, त्याचे आभार मानणं हे हिंदू धर्म शिकवतो.